नमस्कार. मी डॉक्टर उदय करगार. मी इंदिरा IVF वाशिम नवी मुंबई ब्रांचमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. आज अख्ख्या जगाला कोरोना नावाच्या विषाणूने ग्रासले आहे. या संसर्गाचे या इन्फेक्शनचे रूपांतर आज एक वैश्विक महामारीमध्ये झाले आहे. याच्यावर उपाय म्हणून आपल्या सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते. जवळजवळ 3-3.5 महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर आज आपण अनलॉक प्रोसेसकडे जात आहोत, ज्याच्यामुळे नियमांमध्ये काही शिथिलता झाली आहे. असे असले तरी जोपर्यंत कोरोनावर काही ठोस ट्रीटमेंट किंवा वॅक्सिन उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्याच्यापासून बचाव म्हणजे प्रिकॉशनरी मेजर्स घेणे हेच सुज्ञपणाचे ठरेल. जसे पब्लिक प्लेसेस अवॉइड करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, शक्यतो घरामध्येच राहणे व जीवनावश्यक वस्तूंसाठी किंवा जीवनावस्तू कार्यांसाठीच घरातून बाहेर पडणे. कोरोनासोबतच्या या लढाईसोबतच इंदिरा IVF वंध्यत्वासोबत सुद्धा लढत आहे व याचाच एक भाग म्हणून ICMR WHO ने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे जसे शेड्यूल्ड अपॉइंटमेंट्स, थर्मल स्क्रीनिंगचा वापर, सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग या सर्व नियमांचे पालन करून इंदिरा IVF सुद्धा कार्यरत झाली आहे. यामध्ये नवीन पेशंटचे अपॉइंटमेंट्स, त्यांच्या तपासण्या, अल्ट्रासोनोग्राफी, IUI, IVF लागल्यास हिस्ट्रोस्कोपी, लॅप्रोस्कोपी सारख्या प्रोसिजर्स व सर्व्हिसेस पुन्हा नव्याने सुरू झालेल्या आहेत. आज आपण किलकारी की बात या सत्रामध्ये वंध्यत्वाचे काही कारणे बघूया व त्यांचे निदान कसे करावेत याबद्दल माहिती घेऊया. आधी आपण वंध्यत्व म्हणजे काय याच्याबद्दल माहिती घेऊया. एखाद्या दाम्पत्याला लग्नानंतर 1 वर्षाचा काळ उलटला आहे. या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये पती व पत्नी एकत्रपणे राहून वारंवार संबंध ठेवून सुद्धा जर गर्भधारणा होत नसेल तर अशा दाम्पत्याला आपण वंध्यत्व आहे असे म्हणतो. पत्नीचे वय जर 35 किंवा 35 पेक्षा जास्त असेल तर 1 वर्षांची हीच कालावधी 6 महिन्यापर्यंत येते. साधारण अशा दाम्पत्यांची संख्या ही जवळजवळ 10 ते 15% घरात येते. वंध्यत्वाचे 2 प्रकार येतात. एक आहे प्रायमरी इन्फर्टिलिटी, ज्याच्यामध्ये स्त्रीला एकदाही गर्भधारणा झाली नाही आहे. दुसरा आहे सेकंडरी इन्फर्टिलिटी, ज्यामध्ये स्त्रीला एकदा किंवा अनेकदा गर्भधारणा झाली आहे पण त्यानंतर कन्सिव्ह होण्यामध्ये जर अडचण निर्माण होत असेल त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणतो. वंध्यत्वाची काही कारणे बघण्याआधी आपण हे बघूयात की नॅचरल पद्धतीने गर्भधारणा कशी होते. नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यासाठी 3 मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. एक आहे पुरुषाकडून एक शुक्राणू, दुसरा आहे स्त्रीकडून एक स्त्रीबीज किंवा अंडे व तिसरा आहे एक स्वस्थ गर्भाशय. ह्या 3 गोष्टी जर नॉर्मल असतील तर 80% दाम्पत्यांना लग्नाच्या पहिल्या वर्षांमध्ये प्रेग्नन्सी राहून जाते. जर स्त्रीची मासिक पाळी ही रेग्युलर नियमित असेल तर 28 ते 30 दिवसांची नियमित असेल तर पाळीच्या दुसऱ्या दिवसांपासून एक स्त्रीबीज वाढायला सुरुवात होते व पाळीच्या 14व्या किंवा 15व्या दिवशी ते मॅच्युअर होऊन त्याचे ओव्युलेशन होते, म्हणजे अंडे अंडकोशातून बाहेर येऊन गर्भनलिकेमध्ये येऊन थांबते. जर या दरम्यान जर पुरुषाशी संबंध आला तर शुक्राणू योनिमार्गातून गर्भाशयात येतात व गर्भाशयातून गर्भनलिकेमध्ये येतात. गर्भनलिकेमध्ये अंडे व शुक्राणू यांचे मिलन होऊन म्हणजेच फर्टिलायझेशन होऊन एक भ्रूण बनते व ते भ्रूण 5व्या किंवा 6व्या दिवशी येऊन ते गर्भाशयाला चिपकते, ज्याला आपण इम्प्लांटेशन म्हणतो. अशा वेळेस गर्भधारणा होते. याचा अर्थ असा होतो की काही कारणाने जर गर्भधारणा होत नसेल तर तो दोष पुरुष व स्त्री या दोघांमध्ये सुद्धा असू शकतो. आता आपण स्त्री वंध्यत्वाचे काही कारणे बघूयात. यामध्ये सर्वात महत्वाचे कारण आहे स्त्रीचे वय. काही 1 लाख अंड्यांसोबत प्रत्येक स्त्रीचा जन्म होतो व दिवसागणिक हे स्त्री बीज म्हणजेच या अंड्यांची संख्या ही कमी होत असते, जेणेकरून वयाच्या 45 किंवा 50व्या वर्षी मासिक पाळी ही बंद होते. आता जसं जसं स्त्री बीजांची संख्या म्हणजे ओव्हॅरियन रिझर्व्ह हे कमी होते तसं तसं त्यांची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी सुद्धा खराब होते. अशा खराब क्वालिटीच्या स्त्री बीजांपासून प्रेग्नन्सी लागण्याचे चान्सेस हे कमी असतात. इन केस प्रेग्नन्सी राहिली तरी मिसकॅरेजचा रेट हा जास्त असतो. काही स्त्रियांमध्ये वयाच्या 20 किंवा 30 मध्येच मासिक पाळी बंद होते. त्याचे एक कारण असू शकते प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर. यामध्ये अंडकोशातील स्त्रीबीज हे वेळेआधीच नष्ट होतात, ज्याच्यामुळे मासिक पाळी बंद होते व प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचण येते. दुसरे कारण असू शकते PCOD, ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणतो. या दोषामध्ये स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. या हार्मोनल इम्बॅलन्समुळे स्त्री बीजांची जी वाढ आहे ती 10 किंवा 12 मिलीमीटर साईज झाल्यानंतर खुंटते, ज्याला आपण ग्रोथ अरेस्ट असे म्हणतो. या ग्रोथ अरेस्टमुळे ओव्युलेशन होत नाही, त्याच्यामुळे प्रेग्नन्सी सुद्धा राहत नाही. याच दोषांमुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणा येतो, त्यांच्या चेहऱ्यावर केस येतात,
पिंपल्स येतात व मासिक पाळी सुद्धा अनियमित होते. तिसरे कारण आहे ओव्हॅरियन सिस्ट. आता ओव्हॅरियन सिस्ट म्हणजे दोन प्रकारचे असतात. एक आहे सिंपल सिस्ट म्हणजे साध्या पाण्याची गाठ, व दुसरे आहे चॉकलेट सिस्ट ज्याला आपण एंडोमेट्रियोटिक सिस्ट असे म्हणतो. या सिस्टमध्ये मासिक पाळीमध्ये जे रक्तस्राव होते ते रक्त अंडकोशामध्ये जमा होते, ज्याच्यामुळे रक्ताची गाठ बनते. या सिस्टमुळे आजूबाजूच्या स्त्री बीजांवर अंड्यांवर त्याचा परिणाम होतो व त्यांची क्वालिटीही घसरत जाते, ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचण निर्माण होते. नेक्स्ट दोष हा फॅलोपियन ट्यूब म्हणजेच गर्भनलिकेमध्ये असू शकतो. स्त्रीच्या अख्ख्या शरीरामध्ये फर्टिलायझेशनची जी कॅपॅसिटी आहे म्हणजे स्त्री बीज व पुरुष बीज यांचे मिलन घडून भ्रूण बनण्यासाठी लागणारे जे पोषक वातावरण आहे ते फक्त फॅलोपियन ट्यूबमध्ये असू शकते. काही कारणांमुळे जसे टीबीचे इन्फेक्शन आहे, एंडोमेट्रिओसिस आहे किंवा PID आहे, या सर्व कारणांमुळे फॅलोपियन ट्यूबच्या आतील एन्व्हायरमेंट जे आहे, वातावरण जे आहे ते बिघडते, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस येतात व पाणी म्हणजेच हायड्रोसल्फेट होण्याचे चान्सेस वाढतात. या सर्व कारणांमुळे स्त्री बीज व पुरुष बीज यांचे फर्टिलायझेशन होत नाही, ज्याच्यामुळे वंध्यत्व येते. काही स्त्रियांमध्ये फर्टिलायझेशन होते पण भ्रूण हे फॅलोपियन ट्यूबमध्येच वाढते, ज्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी असे म्हणतो. आता नेक्स्ट दोष असू शकतात युट्रस म्हणजेच गर्भाशयामध्ये. गर्भाशयाचं जे आतील लायनिंग आहे अस्तर, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, याची जर जाडी कमी असेल ज्याला आपण थिन एंडोमेट्रियम म्हणतो, हे अस्तर एकमेकांना चिपकलं असेल ज्याला आपण ॲडिजन्स म्हणतो, त्यामध्ये पॉलिप किंवा फायब्रॉइडची गाठ असेल किंवा गर्भाशयाच्या मधल्या लायनिंगमध्ये मायोमेट्रियममध्ये जर सूज असेल ज्याला आपण ॲडिनोमायोसिस किंवा फायब्रॉइडच्या गाठी असणे म्हणतो, अशा सर्व कारणांमुळे इम्प्लांटेशन प्रोसेसमध्ये डिफेक्ट होतो. इन केस इम्प्लांटेशन झाले तरी मिसकॅरेजचा रेट किंवा प्रीटर्म डिलिव्हरी होण्याची शक्यताही जास्त असते. या सर्व कारणांसोबतच काही मेडिकल कंडिशन्स जसे अनिमिया म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची मात्रा कमी असणे, थायरॉइडचे विकार, डायबिटीज, प्रोलॅक्टिनची मात्रा जास्त असणे, या सर्व कारणांमुळे सुद्धा वंध्यत्व संभवते व इन केस प्रेग्नन्सी राहिली तरी मेडिकल कॉम्प्लिकेशन्स हे जास्त होतात. आता आपण पुरुष वंध्यत्वाचे काही कारणे बघूयात. प्रामुख्याने याचे दोन कारणे असू शकतात. एक आहे डिफेक्टिव्ह स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजेच शुक्राणू बनण्याच्या प्रक्रियेमध्ये बिघाड किंवा अझूस्पर्मिया, याच्यामध्ये वीर्यामध्ये शुक्राणूंचा रिपोर्ट हा नील येतो. मेल हार्मोन्सची जर मात्रा पुरुषांच्या शरीरामध्ये जर कमी असेल तर स्पर्मॅटोजेनेसिस याच्यावर इम्पॅक्ट होतो, ज्याच्यामुळे शुक्राणूंची एकतर संख्या कमी होते, त्यांची मोटिलिटी म्हणजेच गतिशीलता मंदावते किंवा त्यांच्या बनावटमध्ये दोष निर्माण होतो. काही पुरुषांमध्ये स्पर्म ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजेच वास डेफरन्स या नलिकेमध्ये ब्लॉकेजेस येऊ शकतात, ज्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया म्हणजेच वीर्यामध्ये शुक्राणूंची रिपोर्ट हा शून्य येतो. काही पुरुषांमध्ये शुक्राणू बनण्याची जी फॅक्टरी आहे ज्याला आपण टेस्टिस म्हणतो किंवा अंडकोश म्हणतो, याच्यामध्ये दोष येतात, ज्याचे एक कारण असू शकते इन्फेक्शन, दुसरे आहे ट्युमर म्हणजे त्याच्यामध्ये कॅन्सरसारखी गाठ किंवा त्याला मार लागणे किंवा व्हॅरिकोसिल, या सर्व कारणांमुळे स्पर्मॅटोजेनेसिस डिफेक्टिव्ह होतो. जीवनशैली म्हणजेच लाईफस्टाईल या गोष्टीचा पुरुष व स्त्रिया या दोघांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर परिणाम होतो. शरीराची हालचाल कमी असणे, लठ्ठपणा, अनियमित जेवण ज्याच्यामध्ये जंक फूड किंवा प्रिझर्वेटिव्हचा वापर जास्त असणे, अनियमित झोप, स्ट्रेस फॅक्टर, नात्यांमधले ताणतणाव, स्मोकिंग, अल्कोहोल, या सर्वांमुळे फर्टिलिटी पोटेन्शियल हे कमी होते, ज्याच्यामुळे वंध्यत्व येते. आता वंध्यत्वाच्या निदानासाठी काही चाचण्या करणे हे आवश्यक आहे, पण या इव्हॅल्युएशन या चाचण्या करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. एक, हे इव्हॅल्युएशन या चाचण्या हे हजबंड व वाईफ एकत्रितपणे म्हणजे कपल ॲज अ युनिट म्हणून केले पाहिजेत, कारण एका स्वस्थ प्रेग्नन्सीसाठी स्त्री व पुरुष हे एकत्रितपणे जबाबदार असतात व काही कारणांमुळे जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर ते दोष स्त्री व पुरुष या दोघांमध्ये सुद्धा असू शकतात. हे इव्हॅल्युएशन टाइमली झाले पाहिजे, कारण वय व लग्नानंतरचा जो कालावधी आहे ज्याला आपण कोहॅबिटस किंवा मॅरिटल लेंथ म्हणतो, त्याचा फर्टिलिटी पोटेन्शियल व प्रेग्नन्सीवर याच्यावर इम्पॅक्ट होतो. तिसरं, इव्हॅल्युएशन हे फोकस्ड असायला हवं, म्हणजे एक हेल्दी प्रेग्नन्सी, एक सुदृढ बाळ हे टार्गेट ठेवून जर इव्हॅल्युएशन केले तर ट्रीटमेंट करणं हे नेहमीच सोपे जाते. चौथं, इव्हॅल्युएशन कुठे होतं, लॅब स्टँडर्ड्स काय, इंटरप्रिटेशन करणाऱ्यांचा एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन्स, या सर्वाचा ट्रीटमेंटवर परिणाम होतो. आता चाचण्यांमध्ये 3 मूलभूत गोष्टींचा तपासण्या होतात. एक आहे पुरुषाचा शुक्राणूंचा रिपोर्ट, ज्याच्यामध्ये शुक्राणूंची संख्या,
गतिशीलता व बनावट बघितले जाते. दुसरं आहे स्त्रीची एक ट्रान्सव्हॅजानल अल्ट्रासोनोग्राफी, ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील लायनिंग, फॅलोपियन ट्यूब्स म्हणजेच गर्भनलिका व अंडकोश यांच्या तपासण्या केला जातो. याच्यामध्ये अँडल फॉलिकल काउंट हे सुद्धा बघितले जाते. व तिसरे आहे स्त्रीचे हार्मोनल रिपोर्ट, ज्याच्यामध्ये अँटी मुलेरियन हार्मोन म्हणजेच AMH, ज्याच्यामुळे आपल्याला स्त्रियांच्या अंडकोशांमध्ये असलेली स्त्री बीजांची जी संख्या आहे, ज्याला आपण ओव्हॅरियन रिझर्व म्हणतो, याच्याबद्दल माहिती मिळते. व यासोबतच थायरॉइड व प्रोलॅक्टिन या हार्मोन्सची तपासण्या केल्यानंतर साधारणपणे असे लक्षात येते की 30% दोष हे पुरुषांमध्ये असू शकतात, वंध्यत्वाचे 30% दोष हे स्त्रियांमध्ये असू शकतात व 30% दोष हे स्त्री व पुरुष या दोघांमध्ये सुद्धा असू शकतात. अगदी 10% केसेसमध्ये दोघांचेही रिपोर्ट्स हे नॉर्मल असतात, ज्याला आपण अनएक्सप्लेन किंवा इडिओपॅथिक इन्फर्टिलिटी असे म्हणतो. असे जरी असले तरी 90% केसेसमध्ये मेडिकल ट्रीटमेंट करून, लागल्यास लॅप्रोस्कोपी किंवा हिस्ट्रोस्कोपीची ट्रीटमेंट करून व ART म्हणजेच आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये IUI व IVF या प्रोसिजर्स येतात, यांचा वापर करून प्रेग्नन्सी देणे हे शक्य आहे. पण यासाठी योग्य वेळी योग्य तो सल्ला घेणे आवश्यक आहे. एक इंदिरा IVFची डेडिकेटेड टीम, ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स डॉक्टर्स, स्किल्ड एम्ब्रियोलॉजिस्ट व सपोर्टिंग स्टाफ आहे, हे नेहमीच या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा तुमच्यासाठी तत्पर आहेत. सोबत फ्लॅश होत असणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवर किलकारी की बात या सत्रामध्ये आमच्याशी संपर्क साधावा व वंध्यत्वाशी निगडीत असलेले सर्व समस्यांवर उत्तरे जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. धन्यवाद.